11 जे आहे ते बाहेरच्या बाजू थांबा. इकडे चेंडू आला तर थोडंसं खेळाडूंना आपल्याला अडचण होऊ शकतोय धावा घ्यायला देखील. 2च मिनिट थोडंसं खेळाडू या गेटच्या बाहेरचे खेळाडू कृपया. आणि इथले एक 4-5 चेअर आपल्याला रिकामे करायचे आहेत. थोडंसं कोऑपरेट करा आपण सर्वांनी. काय थर्ड अंपायर वगैरे सर्वांचं या ठिकाणी बसायची व्यवस्था करायचं. कृपया थोडंसं सहकार्य करा. चला रूल अँड रेग्युलेशन्स दोन्ही कर्णधारांना सांगितलेलं आहे. पहिला चेंडू टाकलेला हा चेंडू इथं धाव मात्र नाही. बॅटच्या वरून अतिशय यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला हा चेंडू नाही. इथे मात्र टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. फटका. फलंदाजांनी धाव घेतलेली आहे. एक संघाचं आणि वैयक्तिक आपलं खातं मात्र उघडलेलं आहे. भोपळा फोडलेला आहे या फलंदाजांनी एका धावेने. पुन्हा एकदा संपूर्ण मैदानाचं लक्ष या खेळाडूकडे. गोलंदाज टाकलेला चेंडू इथे मात्र वाईडचा इशारा दिलेला आहे पंचांनी. संपूर्ण या लीगमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. अतिशय या ठिकाणी गोलंदाज तरबेज प्रेक्षक मैदान कचाकच भरलेलं आणि प्रेक्षकाकडून टाळ्यांचा कडकडाट होतोय. अतिशय उत्तम गोलंदाजी. आपण या बॉक्समध्ये जेव्हा क्रिकेट खेळत असतोय त्यावेळेस आपल्याला लक्ष ठेवावं लागतंय गोलंदाजाला की आपल्याला निर्धाव षटक निर्धाव चेंडू कशा पद्धतीने टाकतायत याकडे मात्र आपल्याला लक्ष द्यावंच लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू टाकलेला चेंडू हा मात्र टोलावलेला आहे चेंडू. पाहूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर तुटून पडलेला आहे. फलंदाजाला धाव फक्त एक भेटती. 1-1 धावा संघाच्या वाढतायत. शुभम वनी आणि ऋषिकेश राऊत दोन फलंदाज योद्धा संघाचे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू पहिल्या षटकातला. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत गोलंदाज. प्रेक्षकांच्या नजरा. फलंदाज तयार. संयमी फलंदाज. टोलावलेला आहे चेंडू हा मात्र इथे क्षेत्ररक्षक तयार. धाव मात्र एक. मिसफील्ड. ओव्हरथ्रोच्या नादात चेस करतायत पण फलंदाजांना मात्र खूप संयम ठेवून या बॉक्समध्ये क्रिकेट खेळावा लागतोय. संघाच्या धावा वाढवावे लागतात. चौकार षटकार अजून तरी एकही या योद्धा संघाकडून मारलेला नाही. पाहूया सर्वांच्या नजरा या फलंदाज ऋषिकेश राऊत यांच्याकडे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 4 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऋषिकेश वाघमोडे हा गोलंदाज आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय आणि पहिला चेंडू. 1 धाव घेतलेला आहे फलंदाजाने. पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत. पुन्हा एकदा नजरा मात्र टिकून आहेत गोलंदाजांवर. टाकलेला चेंडू बॅट मात्र हवेत फिरतोय आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. धाव मात्र नाही. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज पण फलंदाज ऋषिकेशनी शुभमला परत पाठवलेला आहे जागेवर. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. इथे मात्र गोलंदाजांचं लक्ष पहिल्या फलंदाजाला तंबूकडे पाठवण्याचा पण नाही. फलंदाज मैदानात टोलावलेला आहे. ते गोलंदाजाच्या हाताला लागलेला चेंडू आणि धाव मात्र घेतलेले यष्टीरक्षकाने यष्ट्या उधळलेल्या आहेत पण नाही. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा इथे मात्र हवेत मारलेला फटका. पाहूया फलंदाज. चेंडू मात्र गोलंदाजाच्या हातात. फलंदाज जागेवर स्क्रीन मध्ये पोहोचलेला आहे. धाव मात्र भेटते 1-2 धाव. 1 धाव. इथे
पंचांचा इशारा आलेला आहे, नो बॉलचा इशारा. आणि इथे मात्र फलंदाजाला पाहूया, प्रीडच्या संधीचा फलंदाज कशा पद्धतीने इथे फायदा उठवतोय. नजरा आहेत संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकात आहे 8 धावा. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू बाउन्स मारण्याचा प्रयत्न, संधीचा फायदा मात्र हुकलेला आहे. पुनश्च एकदा नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल आणि पुनश्च एकदा प्रीडची संधी या फलंदाजाला. दोन फलंदाज चर्चा करतायत, पाहूया पुनश्च एकदा. धावसंख्येमध्ये एका धावांनी फक्त वाढ झालेली आहे. इथे मात्र टाकलेला चेंडू गोलंदाजाच्या हातात, धाव मात्र मिळालेली नाही. फलंदाज जागेवर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकतोय गोलंदाज ऋषिकेश. टाकलेला इथे मात्र टोलावलेला चेंडू, हा उत्तुंगचा, हा योद्धा संघाकडून हा पहिला षटकार. टाळ्यांच्या कडकडाट या फलंदाजाचं या ठिकाणी अभिनंदन केलं जातं प्रेक्षकाकडून. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 15 धावा धावफलकावर. अतिशय उत्तम अशी फलंदाजी म्हणावं लागेल. पुनश्च एकदा ऋषिकेश तयार. टोलावलेला चेंडू इथे गेलेला आहे, ऑफच्या साईडला मारलेला हा चौकार. षटकारानंतर इथे चौकार. पुनश्च एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 19 धावफलकावर. प्रेक्षक मात्र टाळ्यांच्या गजरात या फलंदाजाचं कौतुक करतायत. पुनश्च एकदा टोलावलेला गोलंदाजाच्या पाठीमागे पडलेला चेंडू. मात्र इथे फलंदाजांनी मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. हे दोन्ही फलंदाज अतिशय चपळाईने मात्र इथे धावा घेत आहेत हे दोन्ही फलंदाज. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. इथे मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका. सीमारेषेवर क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवलेला आहे. चेंडू येत आहे गोलंदाजाकडे, तोपर्यंत फलंदाजांनी धाव घेतलेली आहे 1. धावसंख्येमध्ये वाढ. तिसरं षटक. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 21 धावा. इथे मात्र पुनश्च टोलावलेला आहे ऑफ साईडला आणि इथे 1 धाव पूर्ण. प्रत्येक चेंडूवर हे दोन्ही फलंदाज ताळमेळ मात्र अतिशय सुंदर. प्रत्येक चेंडूवर हे फलंदाज 1-1 धावा घेत आहेत. गोलंदाजाला थोडंसं विचार करण्यामध्ये लावतायत की चेंडू कशा पद्धतीने टाकावं, पण धावा मात्र कमी करत नाहीत. पुनश्च टोलावलेला आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि खणखणीत असा टोलावलेला हा चौकार ऋषिकेशच्या बॅटमधून. संपूर्ण संघाची मदार आपल्या खांद्यावर घेऊन खेळणारा हा फलंदाज. इथे मात्र पंचांचा इशारा, नो बॉलचा आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने धावचित करण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंचांचा निर्णय काय येतो, याकडे सर्वांचं लक्ष. नो बॉल आणि 1 धाव असे 2 धावा मात्र या ठिकाणी संघाला भेटलेले आहेत. संघाच्या धावफलकामध्ये वाढ होताना दिसतोय. नयनरम्य असं हे वातावरण या मँगोट्रीच्या या मैदानावर. सुंदर असे हे सामने. पहिला सामना रायझिंग योद्धा संघ या ठिकाणी रायझिंग रेंजर्स हा संघ मैदानात. टाकलेला चेंडू पुनश्च एकदा टोलावलेला आहे. डीप कव्हरच्या बाजूने मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तयार. चेंडू येतोय गोलंदाजाकडे. फलंदाजांनी धावा मात्र घेतलेल्या आहेत 1. धावसंख्येमध्ये वाढ होतोय. पुनश्च एकदा तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 29 रन्स. ऋषिकेश वैयक्तिक खेळतोय 11 चेंडूमध्ये 13 धावावर आणि शुभम खेळतोय 10 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवर. पुनश्च एकदा संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय रंजन. आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलेला आहे, वाईडचा इशारा. 1 धाव संघाच्या खात्यात. प्रत्येक चेंडूवर संघाचं धावफलक हलत असतोय. इथे मात्र पुनश्च एकदा वाईडचा इशारा. एका पाठोपाठ 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी संघाच्या खात्यात जमा होतात. पुनश्च एकदा टाकलेला चेंडू. पाहूया पंचांचा
वाईडची हॅट्रिक म्हणावी लागेल. अतिरिक्त धावा 3 मिळालेल्या आहेत संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे 30 धावा. इथे मात्र 3 अतिरिक्त धावा मिळालेल्या आहेत संघाला. आणि या ठिकाणी संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी गोलंदाजी बदललेली आहे. नवीन गोलंदाज मैदानात रोहित. पाहूया कशा पद्धतीने पुढचा चेंडू टाकतोय हा रोहित. टाकलेला चेंडू, वाईडचा इशारा पुन्हा एकदा. अतिरिक्त धावेने धावसंख्या अतिशय महाग. बॉक्स क्रिकेट ज्यावेळेस आपण खेळतो यावेळेस अतिरिक्त धावा आपल्याला खूप महागात पडू शकतात. याचं भान मात्र गोलंदाजाला या ठिकाणी ठेवावं लागतं. या बॉक्स क्रिकेटमध्ये अतिरिक्त धावा वाढल्या तर आपल्याला महाग पडू शकतोय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, हा मात्र टोलावलेला आणि उत्तुंग असा हा षटकार शुभमच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज अतिशय तुल्यबळ असे फलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतायत. शुभम आणि ऋषिकेश. धावसंख्या झालेली आहे 39. 39 रन्स, नो लॉस. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, इथे मात्र वाईडचा इशारा पंचांचा. प्रत्येक चेंडू या ठिकाणी धावा भेटतायत संघाला. डॉट बॉल मात्र जात नाहीयेत. या संधीचा फायदा उठवतोय का पाहूया आपण. धावसंख्या झालेली आहे 4थ्या षटकात 40 धावा. पुन्हा एकदा तिथे मात्र टाकलेला चेंडू बॅटच्या खालून आणि यष्टीरक्षकाच्या हातात. धाव मात्र या चेंडूवर मात्र या ठिकाणी धाव भेटलेलं नाही. संघाची धावसंख्या झालेली आहे 40 रन्स. हा मात्र टोलेवलेला आहे चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक तयार. फलंदाज आपली धाव घेतलेली आहे 1. शुभम खेळतोय 18 धावसंख्येवर. ऋषिकेश खेळतोय 13 धावसंख्येवर. 4थ्या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू टाकण्याच्या तयारीत गोलंदाज रोहित. टाकलेला चेंडू मात्र थोडीशी उंची चेंडूला आणि बॅट मात्र हवेतून पेरलेली आहे. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. धाव मात्र नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोहित हा गोलंदाज आपल्या संघाकडून 4थं षटक घेऊन आलेला आहे. इथे मात्र यॉर्कर टाकलेला चेंडू प्लेड केलेला आहे पण जागेवर मात्र चोरटी धाव मात्र घेतलेला आहे फलंदाजांनी आणि 1 धाव संघाच्या खात्यात. थोडीशी गडबड, 2 धावा मिळालेल्या आहेत. थोडीशी गडबड झाली. यष्टीरक्षक संख्येच्या हातून चेंडू निसटला. त्या संधीचा मात्र फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचललेले आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. या 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय रोहित आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा थोडीशी गडबड. बॉक्स क्रिकेटमध्ये इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया पंचांचा अपील. पुन्हा एकदा यष्टीरक्षक संकेतकडे आलेला चेंडू. यष्ट्या उधळलेल्या आहेत आणि पहिला फलंदाज धावचित झालेला आहे. 4थ्या षटकामध्ये पहिला फलंदाज शुभम. हा मात्र 13 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवर शुभम हा धावचित होऊन तंबूमध्ये परतलेला हा पहिला फलंदाज. चार षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 1/43. 43 रन्स लॉस फॉर 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. पुन्हा एकदा सायराजने आलेला चेंडू कव्हर्स मध्ये मारलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पण धाव मात्र घेतलेली आहे 1. क्षेत्ररक्षक तयार. हातामध्ये चेंडू. साईराम हा गोलंदाज. योद्धा संघाकडून टाकलेला चेंडू आणि इथे डीप कव्हरला मारलेला हा फटका. फलंदाजांनी घेतलेले आहे. धाव 1. सीमारेषेवरून चेंडू आलेला आहे गोलंदाज साईरामच्या हातात. पुन्हा एकदा तयार. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर अशी गोलंदाजी साईराम कडून.
इथे मात्र टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, उत्तुंगचा षटकार. ऋषिकेशच्या बॅट मधून पुनश्च एकदा हा उत्तुंगचा षटकार. ऋषिकेश मात्र 17 चेंडू मध्ये 2 उत्तुंग षटकार टोलावलेले आहेत. वैयक्तिक धावसंख्या 22 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज पुनश्च एकदा तयार. नजरा मात्र इथे टाकलेला चेंडू फलंदाजाच्या अंगावर आदळलेला आहे. पाहूया थोडीशी गडबड दोन्ही फलंदाज. इथे मात्र क्षेत्ररक्षक संघ पॉवर योद्धा हा संघ थोडस गोंधळलेला दिसतोय. या ठिकाणी चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातात. फलंदाज एका बाजूला होते तरी देखील या ठिकाणी त्यांची थोडीशी गडबड आणि दोन्ही फलंदाज आपापल्या जागेवर सुरक्षित. धाव मात्र एक. धाव मात्र फक्त एक. पुनश्च एकदा या षटकातला शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. कड लागलेली आहे. यष्टिरक्षकाकडून झेल सुटलेला आहे. धाव घेतलेली आहे एक. या ठिकाणी मात्र ऋषिकेशनी साईराजला पुनश्च एकदा परत पाठवलेला आहे. फक्त एक धाव. 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 53 रन्स. लॉस फॉर 1 विकेट. 53 धावा धाव फलकावर. 7 षटकांचा हा सामना. 5 षटक संपलेले आहेत. रायझिंग रेंजर्सची धावसंख्या आहे 53 धावा धाव फलकावर. पुनश्च एकदा आपल्या संघाकडून ऋषिकेश फलंदाजीला तयार. 18 चेंडू मध्ये 1 चौकार 2 उत्तुंग षटकार टोकून वैयक्तिक 23 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज. इथे टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. गोलंदाज समोरच्या फलंदाजाच्या पायावर आदळलेला चेंडू. इथे मात्र फलंदाजाच्या धावा वाचलेल्या आहेत आणि धाव फक्त 1 धाव मिळालेली आहे. इथे मात्र टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण गोलंदाज चपळ. डाव्या हाताने चेंडू पकडलेला आहे. धाव नाही. समोरचा साईराज धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नाही. जागेवर पोचलेला. पुनश्च एकदा ऋषिकेश. फलंदाज ऋषिकेश गोलंदाज ऋषिकेश मैदानात. पुढे येऊन मारलेला चेंडू. पाहूया सीमारेषेच्या जवळ मात्र क्षेत्ररक्षक तयार. धाव मात्र घेतलेली आहे 1. बॉक्स मध्ये मात्र आपल्याला माहित आहे इथे पुनश्च टाकलेला चेंडू. पाहूया काय होतोय आपला. आणि धाव मात्र 1 घेतलेले. अतिशय चपळाईने मात्र चेंडूवर तुटून पडतोय हा क्षेत्ररक्षक आणि चेंडू येतोय गोलंदाजाच्या हातात. धाव फक्त 1. धावसंख्या वाढलेली आहे 56 धावा. अब तक 56. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे चोरटी धाव मात्र घेतलेली आहे फलंदाजांनी. यष्टिरक्षक थोडासा गोंधळलेला दिसतोय हा संकेत. 26 नंबरची जर्सी घातलेला. सहाव्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज ऋषिकेश आणि त्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. या चेंडूचा समाचार घेण्याकरता साईराज. इथे मात्र पंचांचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धावा संघाच्या खात्यात. 1 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. पुनश्च एकदा पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत साईराज. पाहूया या चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेतोय साईराज. वाईडचा इशारा देतोय पंच पुनश्च एकदा. सॉरी नो बॉल. नो बॉल. इथे मात्र भेटतोय साईराजला फ्री हिटची संधी. नजरा या चेंडूकडे. पुनश्च एकदा नो बॉलचा इशारा. हा गोलंदाज मात्र फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतोय. ऋषिकेश येतोय फास्ट मात्र चेंडू मात्र अतिशय स्लो टाकतोय आणि फ्री हिटची संधी पुनश्च एकदा. धाव घेतलेला आहे. मारण्याचा प्रयत्न. पाहूया वाईडचा इशारा पंचांचा. एकापेक्षा एक. प्रत्येक या षटकांमध्ये मात्र अतिरिक्त धावामध्ये वाढ होते. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतोय. पुनश्च फ्री हिट कंटिन्यू. वाईड असल्यामुळे आपल्याला फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या आहे 61.
पुनश्च टाकलेला चेंडू पाहूया, एक धाव मात्र घेतलेला आहे फलंदाजाने. पुनश्च नो बॉलचा इशारा आणि प्रीहिट. नो बॉल प्रीहिट. एका पाठोपाठ या षटकात मात्र अतिरिक्त धावा भेटतायत संघाला. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. ऋषिकेश राऊत. थांबा एक चेंडू आहे, घाई नका, एकच. चला पंच थोडंसं घाई करायचं आहे आपल्याला, वेळ नाही घालवायचा. आपण बॉक्स क्रिकेट खेळतोय, इतका वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही. एका पाठोपाठ अतिरिक्त धावा जात आहेत, थोडासा गोंधळलेला संघ. धावसंख्या मात्र झाली आहे 6व्या षटकात 1 बाद 63 धावा, 63 रन्स, लॉस फॉर 1 विकेट. चला गोलंदाज. प्रेट कंटिन्यू आहे. ऋषिकेश राऊत हा फलंदाज. संपूर्ण संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन इथे फलंदाजी करतोय. पुनश्च एकदा गोलंदाज यश यादव. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे मात्र चेंडू गेलेला आहे आणि धाव घेतलेली आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि एक धाव. इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल. यष्ट्या उधळलेल्या होत्या पंचांच्या इथे आणि पंचांनी दिलेला हा नो बॉलचा इशारा. डायरेक्ट यष्टीवर आलेला चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून आणि तोपर्यंत दोन पंच आणि कर्णधारांमध्ये चर्चा. पुन्हा एकदा सर्व खेळाडू आपापल्या जागेवर आणि इथे गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसतोय. धावसंख्या आहे 66 रन्स, लॉस फॉर 1 विकेट. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यश यादव पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत आणि फलंदाजीला तोंड देतोय साईराज. टोलावलेला चेंडू, एक धाव आणि इथे मात्र दुसरा धाव घेतलेला आहे. थोडीशी गल्लत. समोरून टाकलेला चेंडू गोलंदाज यष्ट्यांच्या जवळ नसल्याने त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचललेला आहे. धावा घेतलेल्या आहेत. 2-6 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 68 धावा, 68 रन्स, लॉस फॉर 1 विकेट आफ्टर 6 ओव्हर्स. लास्ट षटक. पॉवर योद्धा संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय. चला कृपया वेळ वाया घालू नका. पंच आणि कर्णधार आपली चर्चा संपली असेल तर या शेवटच्या षटकातला चेंडू टाकण्याच्या तयारीत. संघाचे कर्णधार, आपण बॉक्स क्रिकेट खेळतोय त्यामुळे आपले 7 खेळाडू या ठिकाणी तयार ठेवायचे आणि ऋषिकेश राऊत हा 22 चेंडू मध्ये 1 चौकार 2 षटकार वैयक्तिक 25 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज आणि त्याला साथ देतोय 9 चेंडू मध्ये 7 धावसंख्येवर खेळणारा साईराज. चला अंपायर समोर. क्षेत्ररक्षक संघाचे कर्णधार, पॉवर योद्धा संघाचे कर्णधार. चला आपला शेवटचं षटक टाकण्याकरता आपल्या गोलंदाजाला तयारी ठेवा आणि पहिला चेंडू. मला वाटतं यष्टीरक्षक या ठिकाणी आपली जागा बदलतोय आणि गोलंदाजीला येताना दिसतोय. सात षटकांच्या या सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाला 2 षटक टाकण्यात येत आहेत. आपले एकूण 4 गोलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत. आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय हा गोल. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा. इथे संकेत हा यष्टीरक्षक आपली जागा बदललेली आहे आणि इथे मात्र आलेला आहे गोलंदाजीला हा संकेत. आणि आपल्या संघाकडून शेवटचं षटक, पहिला टाकलेला चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांचा आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतोय.
पुन्हा एकदा चेंडू टाकण्याच्या तयारी, टाकलेला चेंडू इथे मात्र डीप कव्हरला मारलेला हा फटका. फलंदाजांनी धाव एक पूर्ण केलेला आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू मात्र आलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि फलंदाजांनी इथे 2 धावा घेतलेल्या आहेत आणि नो बॉलचा 1. आणि पुन्हा एकदा फ्री हिटची संधी प्रत्येक वेळेस भेटती मात्र ऋषिकेशला. ऋषिकेश राऊत. धाव संख्या झालेली आहे 72. 72 धावा धाव फलकावर. शेवटचं षटक. शेवटचं षटक. धाव संख्या आहे 72. 1 बाद 72. 72 रन्स. चला कृपया गोलंदाज बदललेले आहेत. पुन्हा एकदा शेवटचं षटक. पहिला टाकलेला चेंडू नो बॉल आणि त्यावर फलंदाजांनी 2 धावा घेतलेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा टोलावलेला आहे चेंडू. पाहूया कव्हर्स मध्ये गेलेला हा चेंडू आणि पुन्हा नो बॉलचा इशारा पंचांचा. येणारा पुन्हा टाकलेला चेंडू. पाहूया काय होतंय फलंदाजाच्या पायात आणि मात्र चोरटी धाव दोन्ही फलंदाजांनी घेतलेले आहेत. इथे मात्र या षटकात आत्ता शेवटच्या षटकातला पहिला चेंडू झालेला आहे. संघाची धाव संख्या आहे 75 धावा. पुन्हा एकदा टोलावलेला आहे सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक तयार. आपला हा मात्र क्षेत्ररक्षक तयारीचा चेंडू अडवलेला आहे. फक्त 1 शॉट धाव आणि हा फलंदाज बाद. धाव मिळालेली नाहीत. थोडीशी गडबड दोन्ही फलंदाजांकडून. पहिला धाव घेण्याच्या नादात मात्र दुसरा फलंदाज तंबूमध्ये विसावलेला आहे. सागर पाटील नवीन फलंदाज सैराजची जागा घेतोय आपल्या संघाकडून. शेवटच्या षटकातले काही चेंडू खेळण्याकरता तयारीत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे मात्र 1 धाव घेतलेला आहे. थोडीशी मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातून मात्र चेंडू निसटलेला आहे. फलंदाज फायदा उठवलेला आहे. ज्या ठिकाणी अपेक्षित धावा भेटायला पाहिजे 1 त्या ठिकाणी फलंदाजांनी धावा पूर्ण केलेल्या आहेत 2. धाव संख्या झालेली आहे 77 धावा धाव फलकावर. इथे मात्र कड लागलेली आहे बॅटची. यष्टीरक्षक चेंडूवर तुटून पडलेला आहे. फलंदाजांनी धाव घेतलेली आहे 1. इथे मात्र सागर हा फलंदाज आपल्या संघाकडून पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू इथे पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका आणि स्वतःचं खातं मात्र उघडलेलं आहे फलंदाजांनी. सागर. पाचवा चेंडू. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. टाकलेला चेंडू इथे मात्र गेलेला आहे सीमारेषेवर. धाव मात्र मिळालेली आहे 1. चेंडू तत्पर असा क्षेत्ररक्षक. चेंडू आलेला आहे गोलंदाजाच्या हातात आणि धाव मात्र 1 धावा. शेवटचा या संघाकडून टाकण्यात येणारा पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. हा मात्र टोलावलेला आहे. डीप कव्हरला मारलेला हा फटका. धाव घेतलेला आहे 1 आणि दुसरा धाव घेण्याच्या नादात मात्र इथे फलंदाज धावचीत झालेला हा फलंदाज. 7 षटकानंतर वेस्टर्न रायझिंग रेंजर संघाची धाव संख्या आहे सात षटकानंतर संघाची धाव संख्या आहे 3 बाद 82 धावा. 82 रन्स लॉस फॉर 3 विकेट आफ्टर 7 ओव्हर्स. या 82 धावसंख्येला प्रत्युत्तर देण्याकरता योद्धा संघाचे फलंदाज मैदानात येत आहेत.
रायझिंग रेंजर संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं या मैदानावर. रिलेशन रायझिंग रेंजर संघाची धावसंख्या 7 षटकामध्ये 3 बाद 82 धावा झालेल्या आहेत आणि या 82 धावसंख्येला प्रत्युत्तर देण्याकरता पॉवर योद्धा संघाचे 2 फलंदाज मैदानात येत आहेत. चला लवकरात लवकर आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे संघाचे कर्णधार. चला पुनश्च एकदा दोन्ही पंच या ठिकाणी मैदानात उपस्थित. 82 धावसंख्येला प्रत्युत्तर देण्याकरता योद्धा संघाचे 2 फलंदाज मैदानात. सात षटकांचा सामना, 1 गोलंदाज 2 षटक टाकतोय. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानात यायचंय. वेळेचं नियोजन हे नियोजकांकडे असतोय. कृपया आपण आपला वेळ मात्र इथे वाया घालू नका. चला फलंदाज. सात षटकांमध्ये संघाची धावसंख्या आहे 82. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता योद्धा संघाचे 2 फलंदाज मैदानात. ऋषिकेश 83 रन्स. विजयासाठी अपेक्षित धावसंख्या आहे 83 धावा. ऋषिकेश आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे श्रीराम. गोलंदाज अमोल. पहिल्या षटकातला पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे फलंदाजाने आणि स्वतःचं आणि संघाचं खातं मात्र उघडलेला हा फलंदाज. पाहूया आपल्या संघाला कशा पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजी करतोय, विजयाकडे घेऊन जातोय का पाहूया. सर्वांच्या नजरा मात्र या मैदानावर. मँगोट्रीचं हे मैदान, नयनरम्य असं वातावरण. पुनश्च एकदा येतोय, पुनश्च पॉईंटच्या दिशेने टोलावलेला चेंडू. धाव मात्र 1 मिळालेली आहे. दोन्ही फलंदाज स्वतःचं खातं उघडलेले आहेत. पहिलं षटक, 1 गोलंदाज 2 षटक या ठिकाणी टाकू शकतोय. बॉक्स क्रिकेट्स. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न नाही, बॅटची कड लागलेली आहे. क्षेत्ररक्षकाकडे गेलेला हा चेंडू. पुनश्च एकदा चेंडू जातोय अमोल या गोलंदाजाकडे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, टोलावलेला आहे चेंडू. पाहूया काय होतोय. नाही, इथे फलंदाज चपळ. चेंडू गोलंदाजाच्या हातात, मात्र फलंदाजांनी धाव घेतलेली आहे 1. अमोल हा गोलंदाज. पुढचा चेंडू, टाकलेला चेंडू आणि उडालेला झेल. यष्टीरक्षकाच्या हातून मात्र झेल सुटलेला आहे. पहिल्या फलंदाजाला पहिल्या षटकात इथे जीवदान मिळालेलं आहे. या संधीचा मात्र फलंदाज जीवदानाचा कशा पद्धतीने उपयोग करतो याकडे पाहूया आपण. श्रीराम हा फलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत. गोलंदाज टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. इथे मात्र धाव मात्र 1. थ्रो केलेला आहे, अपील केलेला आहे पंचांकडे.
फलंदाज सुरक्षित ऋषिकेश आणि पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलेलं आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 4 धावा. मोनीराज हा नवीन गोलंदाज आपल्या संघाकडून दुसरे षटक आणि पहिला चेंडू उत्तुंग असा हा षटकार. शिवछत्रपतींचा छावा आणि साईरामला भेटतायत 6 धावा. तिथे मात्र टाकलेला चेंडू शांतपणे खेळून काढलेला आहे. संयमी फलंदाज म्हणावं लागेल. पहिला चेंडू टोलावतोय, दुसरा चेंडू शांतपणे पुश करतोय कव्हर्समध्ये आणि चोरटी धाव मात्र घेतोय तत्पर. धावसंख्या 2 आकड्यामध्ये गेलेली आहे. पॉवर योद्धा संघाची धावसंख्या आहे 2 आकड्यामध्ये 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि हातातून चेंडू निसटलेला आहे. धावचीत करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाला मिळालेलं हे यश म्हणावं लागेल. यष्ट्या उधळलेल्या आहेत यष्टीरक्षकांनी आणि पहिला फलंदाज तंबूमध्ये परततोय. साईराज हा फलंदाज तंबूत परतलेला आहे आणि पहिलं यश मिळालेलं आहे या संघाला. 1 बाद 11 धावा. नवीन फलंदाज मैदानात. संकेत हा फलंदाज मैदानात आलेला आहे. पाहूया या ठिकाणी साईराजची जागा घेतोय. मारण्याचा प्रयत्न हवेत उडालेला चेंडू पण धाव मात्र नाही. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूवर मात्र इथे तुटून पडतायत आणि धाव मात्र देत नाहीत. अतिशय हा गोलंदाज या ठिकाणी म्हणावं लागेल हा कंजूशी करतायत या संघाचे गोलंदाज. धाव मात्र देत नाहीत आणि क्रिकेटमध्ये हाच महत्वाचा असतोय की आपण धावा द्यायचं नाही. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेतलेली आहे. ते धाव संख्या 12. दुसरं षटक शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज रनिंग अप घेतलोय. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. इथे मात्र टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार. ऋषिकेशच्या बॅट मधून हा पहिला षटकार आपल्या संघासाठी आणि 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 18 धावा. 18 रन्स लॉस फॉर 1 विकेट. उर्वरित 30 चेंडूमध्ये संघाला विजयासाठी अपेक्षित धावसंख्या आहे 65. 30 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फलंदाजीला तयार. संकेत मारण्याचा प्रयत्न नाही. थोडीशी उंची. बॅट मात्र हवेत फिरतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाज विचार करतोय कशा पद्धतीने या गोलंदाजाला तोंड द्यायचा. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. मारण्याचा प्रयत्न. टोलावलेला आहे चेंडू. धाव घेतलेली आहे 1 आणि अपील केलेला आहे पंचांकडे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय याकडे नजर. पंचांनी अपील फेटाळलेला आहे. फलंदाज हा सुरक्षित. धावसंख्या फक्त 1. इथे मात्र संघाला विजयासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे आपल्याला. 28 चेंडूमध्ये अपेक्षित धावसंख्या आहे 64. नाही इथे मारलेला फटका. गोलंदाजाच्या पायातून चेंडू गेलेला आहे पण पाठीमागे मात्र क्षेत्ररक्षक तयार. ऑफचा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. कड लागलेला आहे. यष्टीरक्षक झेपावलेला होता. झेल सुटलेला आहे. धावचित करण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. फलंदाजांनी धाव घेतली आहे 1. या तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे 20 धावा. इथे मात्र टोलावलेला आहे संकेतनी. चोरटी धाव घेत आहेत तत्पर. बॉक्स मध्ये मात्र प्रत्येक चेंडूवर मात्र धावा घेत आहेत. धावा वाढवत आहेत. प्रयत्न करतायत चौकार टोलावण्याचा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय इथे शुभम.
टाकलेला चेंडू पुन्हा एकदा फक्त एक धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी या म्हणावं लागेल. या शुभमचं या षटकांमध्ये फक्त त्यांनी 4 धावा दिलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 3 षटकानंतर 1 बाद 22 धावा. विजयासाठी अपेक्षित आहेत 24 चेंडू आणि 61 धावा. 24 चेंडू 61 धावा. इथे मात्र पुढे येऊन मारलेला फटका फलंदाजांनी धाव घेतलेली आहे. सीमारेषेवरून मात्र चेंडू आलेला आहे. सचिन वाणी आपल्या संघाकडून 4थं षटक. पहिला चेंडू 1 धाव भेटलेला आहे पॉवर योद्धा संघाला. सचिन वाणी पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारी. टाकलेला चेंडू इथे मात्र टोलावलेला आहे. पाहूया आणि इथे क्षेत्ररक्षक कव्हर्स मधला क्षेत्ररक्षक चेंडूला पकडलेला यष्ट्या उधळलेला आहे आणि हा दुसरा फलंदाज पॅवेलिनकडे ज्या पद्धतीने धाव घेण्यासाठी धावणारा हा फलंदाज धावचित होऊन मात्र तंबूकडे परततोय. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 2 बाद 23 धावा धावफलकावर. चौथ्या षटकातले 2 चेंडू संपलेले आहेत. संघाला अपेक्षित आहे 22 चेंडू 60 धावा. नवीन फलंदाज रोहित मैदानात. कोंडाळकर ना रोहित कोंडाळकर आपल्या संघाकडून. नाव मात्र पॉवर योद्धा. इथे मात्र डगमगलेला हा संघ आणि इथे पुन्हा एकदा अतिशय तत्पर असं एक क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फलंदाजांनी क्रीज सोडलेली होती. तत्पर असा हा क्षेत्ररक्षक यष्ट्या उधळला आणि आणखीन एक फलंदाज एका पाठोपाठ 2 फलंदाज या ठिकाणी तंबूत परतलेले आहेत. संघाची धावसंख्या आहे 3 बाद 23. अक्षय हा नवीन फलंदाज मैदानात. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव मात्र पूर्ण केलेली आहे. फलंदाज ऋषिकेशनी. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेने वाढ होती. पुन्हा एकदा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरलेला अक्षय हा फलंदाजीला आलेला हा फलंदाज आणि गोलंदाज आहे सचिन वाणी. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू टोलावलेला इथे आणि हा गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत असा हा चौकार. अक्षयनी या खणखणीत अशा टोलावलेल्या चौकारांनी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झालेली आणि स्वतःचं मात्र खाता उघडलेला हा फलंदाज अक्षय. चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय सचिन. टाकलेला चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. 1 धाव संघाच्या खात्यात. नो बॉलचा इशारा. नो बॉल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न इथे मात्र नाही. कव्हर्समध्ये खेळून काढलेला चेंडू. चोरटी धाव घेतलेले आहेत दोन्ही फलंदाजांनी. 1 धाव. षटक संपलेला आहे. 4 षटकानंतर संघाची थोडीशी अवस्था डळमळीत झालेली आहे. 3 बाद 30 धावा. 4 षटकानंतर 3 बाद 30. 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता संघाला विजयासाठी. 18 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. अमोलने टाकलेला चेंडू. बॅटची कड लागलेली आहे आणि यष्टीरक्षकांनी हवेत झेप घेऊन चेंडूला झेल पकडण्याचा प्रयत्न पण अयशस्वी झालेला आहे. फलंदाज अक्षयला मिळालेले हे जीवदान. पुन्हा एकदा अक्षय तयार. पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत अक्षय. गोलंदाजीला आहे अमोल. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू. पाहूया काय होतोय. धाव घेतलेली आहे. 1 नेटच्या बाहेर गेलेला आहे चेंडू. पाहूया पंचांचा डिक्लेअर धाव मला वाटतंय 1.
चेंडू गेलेला आहे नेटच्या बाहेर. डिक्लेअर धावा आहे फक्त एक. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेने वाढ अपेक्षित आहे. 17 चेंडू 53 धावा, 53 रन्स, 17 बॉल्स. पुन्हा एकदा अमोल हा गोलंदाजीला आलेला गोलंदाज. टाकलेला चेंडू इथे मात्र कमी उंचीचा हा चेंडू. बॅट मात्र हवेत फिरतोय. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. धाव मात्र भेटत नाही. पुन्हा एकदा चेंडू जातोय गोलंदाज अमोलकडे. अमोलने टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलावलेला आहे आणि इथे धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एक धाव. दोन्ही फलंदाज हे सुरक्षित. मिस फील्ड आणि धावचित करण्याचा प्रयत्न पाहूया काय होतोय तो. आणि हा फलंदाज दुसरा धाव, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावचित. आणि हा फलंदाज अक्षय हा फलंदाज तंबूमध्ये परततोय. पॉवर हिटर संघाला लागलेली ही गळती म्हणावी लागेल. 4 बाद 31. पाचव्या षटकात मात्र एका पाठोपाठ फलंदाज तंबूत परतायत. नवीन फलंदाज मैदानात उतरतो यश यादव. अमोलने टाकलेला चेंडू धाव मात्र नाही. प्लेड करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलेला यष्टिरक्षकाच्या हातात. धाव मिळालेला नाही. पाचव्या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय अमोल. धाव संख्या आहे 4 बाद 32. या पंचांचा इशारा, वाईडचा इशारा. एक धाव संघाच्या खात्यात. 1 बाउन्सचा इशारा पंचांचा. 13 चेंडू 50 धावांची आवश्यकता संघाला विजयासाठी. प्रत्येक चेंडूवर षटकाराची अपेक्षा मात्र नाही. हवेत फिरतोय बॅट आणि धाव मात्र नाही. षटक संपलेला आहे. 5 षटकानंतर योद्धा संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बाद 33 धावा. 33 रन्स लॉस फॉर 4 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. 12 चेंडू 50 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकारांची अपेक्षा. संपूर्ण नजरा मात्र या ठिकाणी या फलंदाजाकडे. ऋषिकेश हा एकमेव फलंदाज या मैदानात फलंदाजी करतोय या योद्धा संघाकडून. साईराज हा गोलंदाज. 6वं षटक. पहिला चेंडू टाकलेला चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो बॉलचा आलेला आहे. यष्टिरक्षकांनी अपील केलेला होता, फेटाळून लावलेला आहे आणि पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल आणि प्री हिट. चला लवकरात लवकर आपण आपली जागा घ्यायची आहे. चला कृपया. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत साईराज. नो बॉल. प्री हिटची संधी. पुढे येऊन मात्र टोलावलेला चेंडू. उत्तंग असा हा षटकार. नो बॉलच्या संधीचा पुरेपूर फायदा उठवणारा हा फलंदाज ऋषिकेश. आणि या मात्र फलंदाजाचा आता टाळ्यांच्या गजरात कौतुक करतायत सर्व प्रेक्षक. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे नाही. वाईडचा इशारा पंचांचा. चेंडूने थोडीस आपली लाईन बदलली. गेलेला आहे चेंडू यष्टिरक्षकाच्या हाताकडे आणि वाईडचा इशारा पंचांचा. एक धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा शुभम. टाकलेला चेंडू मारलेला आहे. इथे मात्र ऋषीने परत पाठवलेला आहे यशला. थोडीशी गडबड झाली असती. चेंडू मात्र गोलंदाजाकडे यायला थोडासा वेळ. अन्यथा मात्र पुन्हा एकदा योद्धा संघाचा बसलेला हा झटका बसला असता. मात्र नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षित. गोलंदाज पुढचा चेंडू टाकतोय. टाकलेला चेंडू इथे मात्र टोलवलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमारेषेवर. हा ऋषी हा फलंदाज चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय पण धावा मात्र भेटत नाहीत. संघाची धावसंख्या आहे 41.
पुन्हा हवेत मारलेला आहे. डीप कव्हरच्या बाजूने गेलेला चेंडू. धाव मात्र एक. ओव्हर थ्रो पण नाही. दोन्ही फलंदाज शांतपणे एक एक धावा घेत आहेत. सहावं षटक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या आहे 4 बाद 42. उर्वरित 8 चेंडू 41 धावा. हा मात्र टोलावलेला आहे. उत्तुंग असा हा षटकार यशच्या बॅट मधून. हा पहिला षटकार आणि या षटकाराने मात्र यशने आपलं खातं उघडलेलं आहे. भोपळा फोडलेला हा फलंदाज. पाहूया उर्वरित 7 चेंडू मध्ये संघाला विजयाकडे घेऊन जातोय का. प्रत्येक चेंडूवर 7 चेंडू 35 धावा. प्रत्येक चेंडूवर मात्र आपल्याला षटकारांची आवश्यकता. क्रिकेट हा खेळ आहे. शेवटी काही होऊ शकतोय सांगू शकत नाही. इथे मात्र खेळून काढलेला आहे तो आलेला पटका आणि नाही. धाव मात्र फक्त एक. 6 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बाद 49 आणि उर्वरित 6 चेंडू मध्ये अपेक्षित धावा आहेत 34 रन्स. 6 बॉल्स लास्ट रिमेनिंग 6 बॉल्स. प्रत्येक चेंडूवर मात्र आपल्याला षटकारांची आवश्यकता. फलंदाजीला आहे असलेला यश. शेवटी हा क्रिकेट हा खेळ आहे. कुठल्याही चेंडूवर काही होऊ शकतोय. विजय शेवटच्या षटकातला पहिला चेंडू. गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण नाही. चेंडू गेलेला आहे. इथे मात्र चेंडूवर तुटून पडतायत तिथे रायझिंग संघाचे हे खेळाडू. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पण नाही. डॉट बॉल टाकण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज यश. 2 चेंडूवर एकही धाव दिलेला नाही. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 4 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू. धाव मात्र फक्त एक. संघाची धावसंख्या मात्र हाफ सेंचुरी झालेली आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. ओव्हर थ्रोच्या नादात 1 धाव भेटलेली आहे. संघाची मात्र धावसंख्या झालेली आहे 4 बाद 51. 3 चेंडू 32 धावा. पाहूया यश पुन्हा एकदा. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू. सीमारेषेवरून चेंडू अडवलेला आणि ते यश धाव घेण्याच्या नादात धावचीत. यश हा मात्र फलंदाज धावचीत झालेला आहे. ज्या पद्धतीने तत्परतेने धाव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी धावत होता त्याच पद्धतीने तो तंबूकडे परततोय. संघाची अवस्था आहे 5 बाद 51. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज श्रीकांत कांबळे मैदानात. 2 चेंडू 32 धावा. टोलावलेला चेंडू आणि धाव फक्त घेतलेला आहे एक. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि थ्रो केलेला आहे. सीमारेषेवरून चेंडू. यष्ट्या उधळलेल्या आहेत आणि या चेंडूवर ऋषिकेश हा फलंदाज धावचीत झालेला हा फलंदाज. ऋषिकेश हा फलंदाज या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत. पॉवर योद्धा संघाची धावसंख्या आहे 6 बाद 51. शेवटचा चेंडू. हा मात्र चेंडू टोलावलेला आहे. धाव फक्त एक घेतलेला आहे. खातं उघडलेलं आहे आणि इथे मात्र हा सामना संपलेला आहे. पहिला सामना. चला लवकरात लवकर आपण मैदान मोकळं करायचं आणि दुसरा संघ क्षेत्ररक्षणासाठी नाणेफेक झालं असेल तर मैदानात उतरायचं आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला लवकरात लवकर कृपया. रायझिंग संघ आपल्याला मैदान सोडायचं आहे लवकरात लवकर. आपला जल्लोष आपण मैदानाच्या बाहेर करायचा आहे. विजेत्या संघाचं आणि सामनावीराचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिला सामना इथे मात्र सामनावीर पुरस्कार पटकावलेला हा ऋषिकेश राऊत. 29 चेंडू 1 चौकार 2 उत्तुंग षटकार आणि वैयक्तिक
32 धावसंख्येवर हा सामनावीर पटकावलेला फलंदाज. चला कृपया वेळ वाया घालू नका. कृपया राजेश संघ लवकरात लवकर आपल्याला मैदान सोडत आहे. चला विजेता संघ बाहेरून कुणी मैदानात. चला कृपया लवकरात लवकर. चला चला आपला जल्लोष झाला असेल तर आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. कृपया आयोजकांना सहकार्य करा. संपूर्ण संघ कृपया आयोजकांना सहकार्य करा. लवकरात लवकर आपला संघ बाहेर घ्या. नवीन संघ मैदानात दाखल झालेला आहे. यस सामनावीरचा पुरस्कार ऋषिकेश राऊत. सामनावीर पुरस्कार घ्यायचा आहे. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच ऋषिकेश राऊत. 29 चेंडूमध्ये 1 चौकार 2 षटकार उत्तुंगाचे बोलावून वैयक्तिक 32 धावसंख्या केलेला हा फलंदाज पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरलेला हा पुरस्कार या ठिकाणी मान्यवर मैदानामध्ये उपस्थित या मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी ऋषिकेश राऊतला आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. Congratulations RRR Relation Realtech Private Limited. Here we have Hrishikesh Raut as the man of the match. He is winning the Windsor Group Man of the Match award. Goodies partner Bakelite Malpanis. Hrishikesh Raut from Team RRR Relation Realtech Private Limited. Windsor Group Man of the Match award goes to Hrishikesh Raut. I request the next two teams to please come on the turf for your lineup photo. So we have team of 8 players, 8 main players of the tournament.